हे जे सांगणारे आहेत ना धर्मावरती खतरा आलेला आहे, ते धर्मावरती खतरा आलेला नाही, तुमच्या आरक्षणावरती खतरा आलाय एवढं लक्षात घ्या. आता इथे ओबीसीला ठरवायचंय की आरक्षण पाहिजे की नको. आज ओबीसीला मी असं सांगतोय की तुम्ही पुढे आल्याशिवाय आता हे आरक्षण वाचू शकणार, आणि म्हणून तुम्हाला ठरवावं लागणार आहे या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आरक्षण वाचवायचं की नाही वाचवायचं. आपण आरक्षण लक्षात घेऊ त्या ठिकाणी, आणि म्हणून हे तुम्हाला असं ठरवावं लागणार आहे या इलेक्शनमध्ये. या इलेक्शनमध्ये त्याला कुर्बानीचा बकरा मी असू, हे आरक्षण आहे हे आपण असं लक्षात, आणि ह्या आरक्षणाचं कुर्बान होऊ द्यायचं का हे तुम्हाला असं ठरवायचं आहे. एकदा कुर्बान झालं की पुन्हा तुम्हाला मिळणार नाही याची लक्षात. पुन्हा कोणी लढायला या ठिकाणी येणार नाही, पुन्हा VP सिंग जन्माला येणार नाही, आणि पुन्हा इथे असणारा लढणारा वर्ग हा पुन्हा येणार नाही. लढायचं ते आहे हे मताने, शरीराने लढायचं नाहीये, डोक्याने लढायचं आहे, मताच्या स्वरूपामध्ये. झालेल्या लोकसभेचं उदाहरण आपल्याकडे आहे. एकही ओबीसीला उमेदवारी दिली नाही, आणि उमेदवारी दिली नाही म्हणून एकही खासदार निवडून आला नाही. उद्याची 30 परिस्थिती झाली, विधानसभेमध्ये 30 परिस्थिती झाली, हे तुम्ही करणार काय? आरक्षणाची लढाई ही रस्त्यावरती लढल्या जाणार नाही, तर आरक्षणाची लढाई ही विधानसभेमध्ये लढल्या जाणार आहे. इलेक्शन होण्याच्या अगोदर ओबीसीच्या आरक्षणाला कुठलाच धोका नाही, पण विधानसभेच्या निवडणुका झाल्या आणि 100 आमदार ओबीसीचे आले नाही तर निश्चितपणे खतरा झाला. म्हणून असताना समजा